हॅलो स्टुडंट्स. ह्या लेक्चरमध्ये आपण ओरिजिन आणि इव्होल्युशन ऑफ लाईफ या चॅप्टरमधले दोन टॉपिक बघणार आहोत. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स अँड केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ किंवा सेल्फ असेंब्ली थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. तर फर्स्ट आपण बघूया स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. तर ह्या प्रिन्सिपलमध्ये डार्विन्सने सांगितलेलं आहे का एखाद्या एरियामध्ये किंवा नेचरमध्ये इंडिव्हिज्युअल काय होत असतात, मल्टिप्लाय होत असतात एक जिओमेट्रिक रेशोमध्ये. ओके. पण तिथलं स्पेस आणि फूड काय असतं, रिमेन कॉन्स्टंट असतं. मग अशामध्ये काय होतं, दिस लीड्स टू कॉम्पिटिशन फॉर गेटिंग रिक्वायरमेंट ऑफ लाईफ. ओके. मग त्या तिथल्या स्पेसेसमध्ये काय होतं, त्या कॉम्पिटिशन होतं फूड अँड स्पेससाठी, स्ट्रगल होतं. ओके. आणि त्याला त्यांनी टर्म दिलेली आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आता हे स्ट्रगल असतं, हे तीन डिफरंट टाईप्सचे स्ट्रगल आहेत. एक फर्स्ट आहे इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल, सेकंड आहे इंटरस्पेसिफिक स्ट्रगल अँड लास्ट आहे किंवा थर्ड आहे इन्व्हायरमेंटल स्ट्रगल. आता इंट्रास्पेसिफिक स्ट्रगलमध्ये काय होतं का इथे कॉम्पिटिशन होत असतं एकाच प्रकारच्या स्पेसिसमध्ये. ओके. आणि हे स्ट्रगल आहे हे इट इज अ व्हेरी सेवर. ओके. बिकॉज द नीड अँड अप्रोच ऑफ ऑल कॉम्पिटिंग ऑर्गॅनिझम इज प्रिसाइजली सेम. म्हणजे काय होतं, हे जे स्ट्रगल आहे ते खूप हार्मफुल आहे. कारण एकाच प्रकारच्या स्पेसिसमध्ये जर असं कॉम्पिटिशन होत गेलं किंवा राहिलं खाण्यासाठी किंवा स्पेससाठी, तर त्या प्रकारच्या स्पेसिस कम्प्लिटली नष्ट होण्याचे चान्सेस असतात. ओके. त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे स्ट्रगल बिटवीन काऊ अँड काऊ, हॉर्स अँड हॉर्स, डिअर अँड डिअर. ओके. फॉर गेटिंग ग्रास. म्हणजे एखाद्या एरियामध्ये असलेलं ग्रास खाण्यासाठी या एकाच प्रकारच्या स्पेसिसमध्ये काय होणार, कॉम्पिटिशन होत असते. त्याला आपण म्हणतो इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल. नंतर सेकंड त्यांनी दिलेलं आहे इंटरस्पेसिफिक स्ट्रगल. म्हणजे काय, हे इथे एक डिफरंट टाईपच्या स्पेसिसमध्ये एकाच प्रकारच्या फूडसाठी काय होत असतं, कॉम्पिटिशन होत असतं. ओके. इट इज द स्ट्रगल बिटवीन द ऑर्गॅनिझम ऑफ डिफरंट स्पेसिस लिव्हिंग टुगेदर. इंडिव्हिज्युअल ऑफ वन स्पेसिस कम्पीट विथ अदर स्पेसिस फॉर फूड, शेल्टर अँड ब्रीडिंग प्लेस. त्याने एक्झाम्पल दिलेलं आहे स्ट्रगल बिटवीन काऊ, हॉर्स अँड डिअर फॉर गेटिंग ग्रास. म्हणजे आता हे तीन डिफरंट टाईप्सचे स्पेसिस एकाच एरियामध्ये राहत आहेत, तर तिथे असणाऱ्या ग्रास खाण्यासाठी ह्या तीन डिफरंट टाईपच्या स्पेसिसमध्ये काय होणार, इंटरस्पेसिफिक स्ट्रगल होणार. ओके. थर्ड स्ट्रगल आहे इन्व्हायरमेंटल स्ट्रगल. आता हे इन्व्हायरमेंटल स्ट्रगल आहे, हे काय होतं, हे ऑल लिव्हिंग फॉर्ममध्ये काय कॉमन आहे. ओके. इट इज द स्ट्रगल ऑफ ऑल लिव्हिंग फॉर्म्स अगेन्स्ट ॲडवर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन. आता ॲडव्हान्स इन्व्हायरमेंटल कंडिशन कुठले आहेत, तर नॅचरल कॅलमिटीज. कुठल्या आहेत नॅचरल कॅलमिटीज, तर एक्स्ट्रीम हीट ऑर कोल्ड, ड्रॉट, स्टॉर्म, अर्थक्वेक किंवा व्होल्कॅनिक इरप्शन. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्समधले कुठले तीन डिफरंट टाईपचे स्ट्रगल आहेत. फर्स्ट आहे इंट्रास्पेसिफिक, नंतरचं आहे इंटरस्पेसिफिक आणि थर्ड आहे इन्व्हायरमेंटल स्ट्रगल. ओके. नंतर आपण सेकंड टॉपिक बघणार आहोत केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ किंवा त्याला दुसरं नाव दिलेलं आहे सेल्फ असेंब्ली थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. आता ह्या थेरीनुसार आपली पृथ्वीवरची किंवा अर्थवरची लाईफ आहे ही कशी ओरिजिनेट झालेली आहे का डिफरंट केमिकल्स काय होत गेले एकमेकांशी कॉन्स्टंट केमिकल रिॲक्शनद्वारे ही लाईफ फॉर्म झालेलं आहे. ओके. म्हणजे जे सेव्हरल केमिकल्स आहेत ते ओव्हर पिरियड ऑफ टाईम त्यांच्यामध्ये कॉन्स्टंट केमिकल रिॲक्शन होत गेले आणि त्यापासून लाईफ फॉर्म झाली. ओके. त्याला दोन सेपरेट डिफरंट नावं दिलेली आहेत त्यांनी. दिस थेरी इज ऑल्सो कॉल्ड एज सेल्फ असेंब्ली थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ किंवा बायोकेमिकल ओरिजिन ऑफ लाईफ. ओके. आता ही दिस थेरी कोणी फॉर्म्युलेट केली, दिस थेरी वॉज फर्स्ट फॉर्म्युलेटेड बाय हायकल but later developed by Russian scientist Alexander Oparin and British biologist J.B.S. Haldane. ओके. म्हणजे हॅकलने पहिले फॉर्म्युलेट केली पण नंतर डेव्हलप कोणी केली, दोन सायंटिस्टने, ओपेरिन अँड हेल्डनने. आता ह्या थेअरीमध्ये पृथ्वी किंवा अर्थ एक कशी फॉर्म झाली यामध्ये त्यांनी डिफरंट स्टेप्स दिलेले आहेत का प्रोसेस वाईज कसं डेव्हलप होत गेलं ऑर्गॅनिझम किंवा स्पेसिस. ओके. तर त्यामध्ये त्यांनी 8 डिफरंट स्टेप्स दिलेले आहेत. त्यातली फर्स्ट स्टेप आहे ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. नंतरचं आहे सेकंड टॉपिक किंवा सेकंड पॉईंट त्यांनी दिलं आहे फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन. नंतर थर्ड दिलेलं आहे सिंथेसिस ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड. फोर्थ दिलेलं आहे फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. फिफ्थ पॉईंट दिलेलं आहे फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड.
6 पॉईंट दिलेला आहे फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायंट किंवा प्रीसेल. आणि 7 पॉईंट दिलेला आहे फर्स्ट सेल, फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. ओके, फर्स्ट पॉईंट आहे ओरिजिन ऑफ अर्थ अँड इट्स प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअर. ओके, आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं का अर्थ ओरिजिनेट केव्हा झालेले, 4.6 बिलियन इयर्स अगो. ओके, आता अर्थ कशी फॉर्म झाली, तर अर्थ ही सनपासून फॉर्म झालेली आहे. ओके, म्हणजे सनपासून सेपरेट होऊन ती आपली अर्थ फॉर्म झालेली आहे. आता जेव्हा अर्थ सनपासून सेपरेट झाले तेव्हा काय होतं, त्याचं टेम्परेचर खूप जास्त होतं. ओके, त्यांनी थर्ड पॉईंट दिलेला आहे, वेन इट वॉज ब्रोकन फ्रॉम द सन इट वॉज अ ग्लोविंग फायर अँड अ रोटेटिंग क्लाउड ऑफ हॉट गॅसेस, वेपर्स ऑफ वेरियस एलिमेंट्स अँड पीसेस ऑफ रॉक्स अँड मेटल्स कॉल्ड निबुलस. ओके, म्हणजे ग्लोविंग फायर म्हणजे आपण आगीचा गोळा आपण म्हणतो तसं एक प्रकारचं होतं. आणि त्याच्या भोवताली किंवा सराउंडेड काय होतं का गॅसेस होते. ओके, रोटेटिंग क्लाउड ऑफ हॉट गॅसेस, अजून डिफरंट टाईपचे एलिमेंट्स होते त्याचे वेपर्स, आणि पीसेस ऑफ रॉक अँड मेटल्स कॉल्ड नेब्युलस. असे डिफरंट टाईपचं इन्व्हायरमेंट स्टार्टला होतं. जसं जसं अर्थ सनपासून सेपरेट होत गेले किंवा मूव्ह होत गेली, ओके, तसं जसं अर्थचं टेम्परेचर काय होत गेलं, कमी कमी होत गेलं. ओके, इट वॉज गेटिंग कूल्ड. ओके, आणि त्यामुळं काय झालं, दिस लेड टू द कंडेन्सेशन ऑफ गॅसचं काय झालं, कंडेन्सेशन झालं. त्यामुळं काय झालं, दोन प्रकारचे एलिमेंट्स होते, एक होतं हेवी एलिमेंट्स आणि सेकंड होते लाईटेस्ट एलिमेंट्स. आता ते हेवी एलिमेंट्स होते, ते हेवी एलिमेंट्स कुठले कुठले होते, तर आयरन, निकेल. इट सँक टू द सेंटर अँड फॉर्म द सॉलिड कोर ऑफ द अर्थ. म्हणजे हे हेवी एलिमेंट्स काय झाले, पृथ्वीच्या सेंटरला, ओके, किंवा इनर साईडला, ओके, आपण त्याला गाभा म्हणतो पृथ्वीचा, त्या एरियामध्ये जाऊन बसले. ओके, आणि जे लाईटेस्ट एलिमेंट होते जसे की हिलियम, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, हे काय झालं, इट ऑक्युपाईड द ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ. म्हणजे हे लाईटेस्ट एलिमेंट मिळून काय झालं, ॲटमॉस्फिअर फॉर्म झालं. ओके, तर हा होता फर्स्ट पॉईंट, ओरिजिन ऑफ अर्थ अँड इट्स प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअर. सेकंड पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन. तर या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अमोनिया, वॉटर अँड मिथेन कसं कसं फॉर्म झालं. ओके, तर आपण बघितलं तर आधीचं इन्व्हायरमेंट म्हणजे इनिशिएशन जेव्हा पृथ्वीचं होतं किंवा ओरिजिन झालं तेव्हाचं टेम्परेचर किंवा तेव्हाचं इन्व्हायरमेंट आणि आत्ताचं इन्व्हायरमेंट ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स होता. ओके, इनिशियली काय होतं, अर्थचं टेम्परेचर खूप जास्त होतं. ओके, त्यामुळं काय होतं, जे ॲटम्स होते ते इझिली कंबाईन होत नव्हते एकमेकांबरोबर. ओके, तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले ॲटम्स होते फर्स्ट, तर त्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन असे 4-5 डिफरंट टाईप्सचे मॉलिक्युल्स प्रेझेंट होते. ह्यामधला हायड्रोजन हा खूप ॲक्टिव्ह मॉलिक्यूल होता. आता हा हायड्रोजन ॲक्टिव्ह असल्यामुळे हा हायड्रोजन डिफरंट मॉलिक्यूलबरोबर कंबाईन होत गेला आणि डिफरंट टाईप्सचे सबस्टन्स फॉर्म झाले. म्हणजे काय, इट कंबाईन विथ नायट्रोजन टू फॉर्म अमोनिया, इट कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर. ओके, इट कंबाईन विथ कार्बन टू फॉर्म मिथेन. तर असं अमोनिया, वॉटर अँड मिथेन फॉर्म झाले. पण तरीही त्या टाईममध्ये पण टेम्परेचर थोडंसं हाय असल्यामुळे अमोनिया आणि मिथेन काय झालं, गॅसच्या फॉर्ममध्येच राहिले, आणि जे वॉटर होते ते वॉटर काय झालं, स्टीमच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं. स्टीमच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट म्हणजे काय, का जे आत्ताचे नॉर्मल लिक्विड वॉटर आहे ते लिक्विड वॉटर तेव्हा नव्हतं, तेव्हा फक्त काय होतं, स्टीम होते किंवा वाफ होते. ओके, नंतर अजून काही वर्षानंतर जसे जसे वर्ष पास होत गेले तसंच टेम्परेचर आपलं अर्थचं अजून थोडं कमी कमी होत गेलं. तेव्हा काय झालं, का जी स्टीम होती, ओके, वॉटर स्टीम, त्या वॉटर स्टीमचं काय झालं, कंडेन्सेशन झालं आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, लिक्विड वॉटरमध्ये. ओके, आणि हे लिक्विड वॉटरचं कन्वर्जन होऊन ते इट रिझल्टेड इन द रेन. ओके, ते पावसाच्या स्वरूपात अर्थवर पडायला सुरुवात झाली. ओके, आणि त्यामुळं अर्थचं टेम्परेचर अजून कमी कमी होत गेलं. ओके, इट बिकेम कोल्ड. आणि जसं जसं स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये, लिक्विड वॉटरमध्ये होत गेलं तसं तसं ते अर्थवर ॲक्युमुलेट होत गेलं. ओके, आणि ॲक्युमुलेशन होऊन त्याचे रिव्हर्स, स्ट्रीम्स, लेक्स किंवा सीज, ओशियन असे डिफरंट वॉटर बॉडीज फॉर्म झाले. आणि बाकीचे जे सबस्टन्स होते जसे की अमोनिया, मिथेन, हे अमोनिया, मिथेन जे रेन वॉटरमध्ये डिझॉल्व झाले. ओके, आणि ओशियन किंवा सीमध्ये मिक्स झाले. ओके, म्हणून फर्स्ट केमिकल कुठले फॉर्म झाले अर्थवर, अमोनिया, वॉटर अँड मिथेन.
थर्ड पॉईंट आहे सिंथेसिस ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, आपण फर्स्ट पॉईंट बघितला ओरिजिन ऑफ अर्थ अँड इट्स इन्व्हायरमेंट. नंतरचा आपण पॉईंट बघितला फॉर्मेशन ऑफ मिथेन, वॉटर. ओके, आणि आता थर्ड पॉईंट आपण बघतोय सिंथेसिस ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर ह्याच्यामध्ये त्याने सांगितलं आहे का मायक्रोमॉलिक्युल्स आहे ते मायक्रोमॉलिक्युल्स कसे फॉर्म झाले. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे का अर्थचं टेम्परेचर होतं ते इनिशियली खूप जास्त होतं, नंतर नंतर ते टेम्परेचर कमी कमी होत गेलं. ओके, ते इट गेट कूल डाऊन. त्यामुळे काय झालं, जे हायली रिॲक्टिव्ह फ्री रॅडिकल्स होते जसे की CH किंवा CH2 हे काय झालं कंडेन्स होत गेलं आणि त्यापासून सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स फॉर्म होत गेला. सॅच्युरेटेड म्हणजे काय का ज्यामध्ये सिंगल बॉन्ड असतं आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे काय ज्याच्यामध्ये एकापेक्षा अधिक डबल बॉन्ड्स असतात, त्याला आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बोलतो. तसंच दुसरे जे सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स होते ओशियनमध्ये, ओशियनिक वॉटरमध्ये, ते काय झाले एकमेकांबरोबर इंटरॅक्ट होत गेले आणि त्यापासून काय झालं सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स फॉर्म झाले. कुठले सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल फॉर्म झाले, शुगर, फॅटी ॲसिड्स, ग्लिसरॉल, अमिनो ॲसिड, प्युरिन्स अँड पिरिमिडन्स फॉर्म झाले. ओके, प्युरिन अँड पिरिमिडन्स म्हणजे काय DNA आणि RNAचे जे रॉ मटेरियल्स आहेत. ओके, ॲडेनिन आणि ग्वानिन काय आहेत प्युरिन्स आहेत आणि सायटोसिन अँड थायमिन काय आहेत पिरिमिडन्स आहेत. तर त्यांनी चौथ्या पॉईंटमध्ये ते काही केमिकल रिॲक्शन दिलेले आहेत, काही सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स कसे कसे फॉर्म झाले. ओके, तर त्यामध्ये कुठलेही रिॲक्शन होण्यासाठी काहीतरी एनर्जी प्रोव्हाइड करायला लागते. तर एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी काय झालं, ही एनर्जी कुठून मिळाली त्यांना, तर इलेक्ट्रिकल डिस्चार्ज किंवा लाईटनिंगमधून, अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा ऑर्गॅनिक ॲक्टिव्हिटीज किंवा डिके ऑफ रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स यामधून काय झालं एनर्जी आउटपुट होऊन रिॲक्शन होत गेले आणि त्यापासून सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्म झाले. ओके, हेल्डेननी जे इनिशियल जे सबस्टन्स होते किंवा जे ओशियनमध्ये जे सबस्टन्स होते त्याला फोर्थ पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. आपण थर्ड पॉईंटमध्ये पाहिलं का फॉर्मेशन ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता हे सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स होते ते एकमेकांबरोबर रिॲक्ट होत गेले आणि त्यापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्म होत गेले. आता कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे कुठले, तर पॉलिसॅकराइड्स, फॅट्स, प्रोटीन्स, न्यूक्लिओटाइड्स मीन्स शुगर मॉलिक्युल्स होते ते एकमेकांबरोबर रिॲक्ट होत गेले, पॉलिसॅकराइड्स फॉर्म झाले. फॅटी ॲसिडपासून फॅट्स फॉर्म झाले. डिफरंट अमिनो ॲसिड एकमेकांबरोबर रिॲक्ट झाले, त्यापासून प्रोटीन्स फॉर्म होत गेले. न्यूक्लिओसाइड अँड न्यूक्लिओटाइड्स जे प्युरिन अँड पिरिमिडन्स होते त्यांचे डिफरंट कॉम्बिनेशन होऊन न्यूक्लिओसाइड्स अँड न्यूक्लिओटाइड्स फॉर्म झाले. यामध्ये न्यूक्लिओसाइड्स म्हणजे विदाऊट फॉस्फेट अँड न्यूक्लिओटाइड्स म्हणजे विथ फॉस्फेट. ओके, आता जे अमिनो ॲसिडपासून प्रोटीन्स मॉलिक्यूल फॉर्म होत गेले त्यांच्यामध्ये एन्झायमॅटिक कॅपॅसिटी होती. ओके, म्हणून त्यांनी नाव दिलं होतं प्रोटोप्रोटीन्स. ओके, आता त्यांच्यामध्ये एन्झायमॅटिक नेचर असल्यामुळे ते काय करत होते, दुसरे जे रिॲक्शन होते त्यांना ॲक्सिलरेट करत होते. आपल्याला माहिती आहे एन्झाईम्स म्हणजे काय, दे आर कॅटलिस्ट म्हणजे कोणतेही रिॲक्शन स्पीडअप करण्यासाठी त्यांचे आपण हेल्प घेतो. ओके, किंवा आपण एन्झाईम मिक्सचर आपल्या रिॲक्शनमध्ये ॲड करत असतो. तर हे होतं फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि त्यांनी ह्या पॉईंटमध्ये दिलेल्या लास्टच्या पॉईंटमध्ये का फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स मॉलिक्यूल इज कन्सिडर्ड ॲज अ लँडमार्क इन द ओरिजिन ऑफ लाईफ. हा इम्पॉर्टंट स्टेप होते या फॉर्मेशन ऑफ लाईफमध्ये. फिफ्थ पॉईंटमध्ये त्यांनी दिलेलं आहे फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. ओके, त्यांनी त्यामध्ये काय सांगितलं आहे, द नेक्स्ट स्टेप इन केमिकल इव्होल्युशन वॉज फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. आता हे न्यूक्लिक ॲसिड कसे फॉर्म झालं, तर ॲग्रिगेशन ऑफ फॉस्फोरिक ॲसिड, शुगर, प्युरिन्स अँड पिरिमिडन्स. ओके, आपण आता आधीच्या पॉईंटमध्ये बघितलं न्यूक्लिओसाइड अँड न्यूक्लिओटाइडमधलं डिफरन्स म्हणजे काय. आता आपण ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिले, तीन सबस्टन्स दिलेत, फॉस्फोरिक ॲसिड, शुगर, प्युरिन्स और पिरिमिडन्स. ओके, आता ह्याच्यामध्ये तर फॉस्फोरिक ॲसिड जर नसेल तर ओनली शुगर अँड प्युरिन्स किंवा पिरिमिडन असेल तर ते काय होणार, न्यूक्लिओसाइड्स होणार. ओके, आता ह्याच्यामध्ये तिन्ही कंपोनंट्स असले फॉस्फोरिक ॲसिड, शुगर अँड प्युरिन्स किंवा पिरिमिडन्स यापैकी, तर मग काय होणार, ते न्यूक्लिओटाइड होणार. थर्ड पॉईंटमध्ये त्यांनी दिले का दे वेअर लिंक इन व्हेरियस कॉम्बिनेशन टू फॉर्म डिफरंट टाईप्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. ओके, म्हणजे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन असे कॉम्बिनेशन होऊन फॉर्म झाले आणि नंतर असे अनेक प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स एकत्र येऊन मग त्यापासून न्यूक्लिक ॲसिड फॉर्म झाले. अँड इट ॲक्वायर्स
सेल्फ रेप्लिकेशन ॲबिलिटी विच इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग फॉर्म्स. आपल्याला माहिती आहे का डी एन एची प्रॉपर्टी काय सेल्फ रेप्लिकेटिंग म्हणजे काय सेल्फ रेप्लिकेट होत असतं, ते स्वतः प्रोड्यूस होत असतं, त्याला काही स्टिम्युलसची काही गरज नसते, राईट. 6 पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायंट ऑर प्री सेल. मीन्स न्यूक्लिक ॲसिड जे फॉर्म झालं होतं आधीच्या स्टेपमध्ये, ते न्यूक्लिक ॲसिड इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मॉलिक्युलबरोबर कंबाईन होऊन काय झालं त्यांच्यापासून प्रोटोबायंट ऑर प्री सेल फॉर्म होत गेलं. 7 पॉईंटमध्ये त्यांनी दिले आहे फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. जे न्यूक्लिक ॲसिड फॉर्म झाले होतं प्री सेलमध्ये, त्यांच्यामध्ये काय होतं कॅपॅसिटी होती का ते मल्टिप्लाय करू शकत होते, मीन्स सेल्फ रेप्लिकेटिंग प्रॉपर्टी. बट ॲट द सेम टाईम त्यांनी काय केलं, दे स्टार्टेड डायरेक्टिंग अ सिरीज ऑफ केमिकल रिॲक्शन लाईक प्रोटीन सिंथेसिस. मीन्स त्यांनी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस स्टार्ट केली. आपल्याला माहिती आहे डी एन ए सेल्फ रिप्लिकेटिंग असतात, ओके. डी एन एपासून नंतर मग ट्रान्स्क्रिप्शन होऊन काय होतं आर एन ए फॉर्म होतं, आणि आर एन एपासून ट्रान्सलेशनची प्रोसेस होऊन प्रोटीन सिंथेसिस होत असतं. मग त्यांनी प्रोटीन सिंथेसिस स्टार्ट केलं, अँड दॅट वॉज द सिग्निफिकंट स्टेप इन द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ प्री सेल इन टू सेल. मीन्स ॲक्च्युअल सेलमध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी ही सिग्निफिकंट स्टेप होती. अँड दिस केमिकल इव्होल्युशन गिव्ह राईज टू द बायोलॉजिकल इव्होल्युशन. मीन्स जसं प्रोटीन सिंथेसिस फॉर्म झालं तिथपासून काय झालं कम्प्लीट सेल फॉर्म झाले. मीन्स सेलचे अदर कंपोनंट्स होते जसे रायबोझम्स वगैरे मायटोकॉन्ड्रिया वगैरे, ते फॉर्म होऊन कम्प्लीट सेल फॉर्म झाले. हा होता 7 पॉईंट फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. नंतर 8 पॉईंटमध्ये त्यांनी दिलेलं बायोलॉजिकल इव्होल्युशन. आता जेव्हा फर्स्ट सेल किंवा प्रिमिटिव्ह सेल फॉर्म झाले, ते हे कुठे फॉर्म झाले आपल्याला माहिती आहे का, ओशियनमध्येच फॉर्म झाले, ओके. मराईन म्हणून त्याला काय म्हटलं आहे, मराईन. अँड इट वॉज हेट्रोट्रॉपिक इन नेचर. हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय, दे कांट प्रोड्यूस देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नव्हते. काय होतं त्याने सेकंड पॉईंटमध्ये दिले, दे ऑब्टेन देअर फूड फ्रॉम द सराउंडिंग एरिया, ओके. आता सराउंडिंग एरियापासून किंवा एरियामधून ते स्वतःचं फूड घेत होते. त्यामुळे काय झालं, जसं तर ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशन होत गेलं या सेल्सचं, तसं त्या एरियामधलं फूड काय होत गेलं, डिक्रीज होत गेलं, डिप्लीट होत गेलं, ओके. आणि तिथे काय झालं, कार्बन डायऑक्साईड, ओके, कार्बन डायऑक्साईड इन्क्रीज होत गेलं फर्मेंटेशनच्या प्रोसेसमुळे. मग आता CO2 जास्त प्रमाणात सराउंडिंग एरियामध्ये वाढल्यामुळे काय झालं, तिथे त्यांच्यामध्ये त्या जे प्रिमिटिव्ह सेल होते त्यांच्यामध्ये काय होतं, म्युटेशन होत गेलं, ओके. आणि म्युटेशन होत गेल्यानंतर त्यांच्यामध्ये काय झालं, चेंजेस झालं, आणि इट रिझल्ट्स इन डेव्हलपमेंट ऑफ क्रोमोफोर. आता हे क्रोमोफोर जे फॉर्म झाले त्यांच्यामध्ये काय होतं, दे हॅव ॲबिलिटी टू ट्रॅप लाईट एनर्जी अँड कन्वर्ट इट इंटू केमिकल एनर्जी. म्हणजे लाईट एनर्जी ट्रॅप करून त्याचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये होती. अँड धिस इव्हेंट हेल्प इन द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हेट्रोटॉप्स इंटू ऑटोटॉप. आणि मग हे चेंजेस काय झालं, या चेंजेस नंतर जे हेट्रोटॉप होते त्यांचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होत गेलं ऑटोटॉप्समध्ये. ऑटोटॉप्स म्हणजे काय, दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. अँड ड्यू टू रिलीज ऑफ ऑक्सिजन ॲज अ बाय प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस, द प्रिमेटिव्ह रेड्युसिंग ॲटमॉस्फिअर वॉज स्लोली अँड ग्रॅज्युअली कन्वर्टेड इंटू अन ऑक्सिडायझिंग ॲटमॉस्फिअर. मीन्स आपल्याला माहिती आहे का, त्यांचं कन्वर्जन ऑटोट्रॉपमध्ये झालं, आणि ऑटोट्रॉप काय करत असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात, ओके. लाईक फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, तसं ऑक्सिजन रिलीज होत असतं. मग ऑक्सिजन जसं रिलीज होत गेलं ॲटमॉस्फिअरमध्ये, तसं रेड्युसिंग ॲटमॉस्फिअरचं कन्वर्जन काय झालं, ऑक्सिडायझिंग ॲटमॉस्फिअरमध्ये होत गेलं. हे होतं बायोलॉजिकल इव्होल्युशन, ओके. तर ह्या डायग्राममध्ये केमिकल इव्होल्युशनचे 8 स्टेप्स आहेत ते कंबाईन दिलेले आहेत. फर्स्ट स्टेप आहे ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. नंतर फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन. थर्ड स्टेपमध्ये सिंथेसिस ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड. फोर्थ स्टेप फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. फिफ्थ स्टेप फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. सिक्स्थ स्टेप फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायंट ऑर प्री सेल. सेवन्थ स्टेप फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. अँड लास्ट स्टेप आहे बायोलॉजिकल इव्होल्युशन. या डायग्राममध्ये आपण बघू शकता का, याच्यामध्ये स्टेप वाईज त्यांनी दिलेलं आहे कसं कसं. पहिले इनिशियल मॉलिक्युल्स फॉर्म झाल्यानंतर सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल, त्यापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड, नंतर मग DNA, RNA, कोएन्झाईम्स, ओके, एनर्जी, नंतर मग बायोलॉजिकल इव्होल्युशन. हे त्यांनी एका डायग्राममध्ये सर्व एकत्रित सांगितलेलं आहे, ओके. थँक्यू.